भाग्यजाचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्यसा नमस्कार रामदासा सह्याद्रिगिरीचा विभाग विलसे बांधार शृंगावरी नामे सज्जन जो नृपे वसविला श्री उर्वशी साकेताधिपती कपी भगवती हे देव जाचे शिरी तेथे जागृत रामदास विलसे जो या जना उद्धरी. काही काही मंडळींचं असं असतं की आल्या आल्याच ब्रह्म. आपल्याकडे नवीन मैत्रीण आली आहे आणि तिची सुरुवातच होईल आजवळाला आता ब्रह्म संकल्पनेतून होणार आहे. हरकत नाही. कसं आहे की जे खरं आहे तेच समजून घ्यायचं आहे. बाकी हे सगळं दृश्य जग आहे ती मायाच आहे, ती खोटीच आहे असं समर्थ वारंवार आपल्याला सांगतात. हा दशक जो होता चालू आहे आपला तो मुळी 14 ब्रह्मांचा. ती 14 ब्रह्मसुद्धा कशी बरोबर नाहीत. ती एक एक कल्पना मांडली आणि ते योग्य नाही, ते योग्य नाही, ते योग्य नाही असं बाजूला केलं सगळं. आणि जे उरलं त्याला नाव देता येत नाही, पण त्याला आपल्यापुरतं नाव दिलं ब्रह्म. त्याच्यानंतर हेही आपल्याला सगळ्यांना कळलं असेल की नाही अशी शंका आली. म्हणून समर्थांनी विमल ब्रह्म की जे मलरहित सगळ्या वाईट गोष्टी काढून टाकल्यावर जे उरतं त्याला ब्रह्म म्हणायचं असं आपल्याला सांगितलं. आणि मग आता त्या विमल ब्रह्मानंतर आपली जी द्वैत कल्पना आहे ती पूर्णपणानं आता नाहीशी करायची आपल्याला. आपण सगळेजण एकमेकांना एक दुसरे असं म्हणतो की, तर ही जी द्वैत कल्पना आहे तीच आहे. आपण सगळे एक आहोत ही जी एक कल्पना आपल्याला मांडायची ती आपल्याला आजच्या समासामध्ये समर्थ सांगणार आहेत. द्वैताची कल्पना गेली पाहिजे म्हणजे काय, नावच आहे द्वैत कल्पना निरसन, की आपल्यामध्ये असणारे हे जे द्वैत आहे खरं तर असं आहे की ह्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये भक्त आणि भगवंत या दोघांमध्ये द्वैत नाही. भक्त तोच भगवंत. आता सगळे संत नंतर असं म्हणतात की तुकारामांचं म्हणणं आहे की नको बाबा, जे चाललं आहे ते बरं चाललं आहे, तू देव आणि मीच भक्त हेच बरं आहे असं म्हणतातच. किंवा अर्जुनाला भगवंताने एवढं विश्वरूप दर्शन दाखवलं आणि सगळं विश्वरूप दाखवल्यावर सगळीकडे मीच आहे असं दाखवून दिल्यावर सुद्धा अर्जुन म्हणाला नको नको, ते आपलं तू तुझा सगुण रूपातच आहे, छानपैकी पितांबर नेसलेला असा छानपैकी मुकुट बिगुट धारण केलेला असंच मला तुला बघायला आवडेल, हे विश्वरूप वगैरे मला नको. म्हणजे याचा अर्थ असा आहे की संतांची किंवा अगदी प्रत्यक्ष अर्जुनासारख्याची जी ही परिस्थिती आहे तर तुम्ही आम्ही द्वैत कल्पना बाजूला करायची आणि अद्वैत समजून घ्यायचं हे आपल्यासारख्याला तर खरंच अवघड गोष्ट आहे. मग निदान ही नुसती कल्पना फक्त समजावून घेऊ, लगेच आपला द्वैत संपणार आहे अशातलं काही मानायचं कारण नाही, ते राहणारच आहे. आमचे डॉक्टर काका देशमुख म्हणून आहेत ते गमतीनं म्हणतात, द्वैत कल्पना सरली तर तुम्ही म्हणे माझ्या घरी याल आणि आता काय हे घर माझंच आहे असं म्हणाल, असं कसं चालेल. तुम्ही आणि मी वेगळे नाही, तुझं ते माझं आणि माझं ते माझं आहेच असं म्हणे होऊन जाईल. त्यामुळे तसं तरी आपल्याला करता येईल, तुझं आहे ते तुमचं आहे, माझं आहे ते माझं आहे, हे तर राहणारच आहे. पण मग ही नेमकी द्वैत कल्पना निरसन करायची म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांमध्ये असणारं जे एकच एक भगवंताचं तत्त्व आहे, आत्मतत्व ज्याला म्हणतो, चैतन्य ज्याला म्हणतो, ते सगळ्यांमध्ये आहे आणि ते आपण ओळखायला शिकायचं. ही गोष्ट आपल्याला खरं म्हणजे संत शिकवतात आणि ते आपल्याला शिकायचं आहे की एकच एक ब्रह्म कसं सगळीकडे भरलेलं आहे. पण असं आहे जे की सगळं जग आहे ना ते मायेने आणि ब्रह्मानं मिश्रित केलेलं आहे ना. जे जे आपल्याला दिसतं आहे ती सगळी माया आहे आणि ती सगळी माया आहे आणि त्या सगळ्याच्या अंतर्यामी शुद्ध ब्रह्म आहेच. आणि ते शुद्ध ब्रह्म फक्त ओळखायचं, त्या मायेतच राहायचं आहे, तर ते तर काही सोडून चालणार नाही. आपण सगळेजणं खरा सोन्याचा दागिना ओळखायचो असं आपण म्हणूया. आता इतके वेगळे वेगळे प्रकार आलेले आहेत की खरा आपल्यासुद्धा डबीतलं असं होतं की हे आपण ठेवलं आहे, हा खरं कानातलं ठेवलं आहे की खोटं आहे. मग आपल्याला लक्षात ठेवायला लागतं की अरे हे जायला हे बाजूला ठेवूया, तर एखाद्या दिवशी खरं पण त्याच्यातच जायचं. इतकं हल्ली बेमालूम ज्याला म्हणता येणार तसं आपल्यासारख्यांची सुद्धा फसवणूक होते. आणि मग आता खरं काय आहे
हे आपल्याला ओळखता येत नाही. ही व्यवहारातली जशी गोष्ट आहे ना तसंच आहे. ते खरं ब्रह्म काय आहे ते आपल्याला ओळखताच येत नाही आहे. असं सगळं जग फसवं झालं आहे. जे जे दिसतं आहे ते इतकं आकर्षित करणार आहे की तेच आपल्याला छान वाटतं, त्याच्यातच आपल्याला रमायला होतं. आणि प्रत्येक वेळेला सारखं समजतं दिसतं आहे ना म्हणजे खोटं आहे, दिसतं आहे ना म्हणजे नाश पावणार आहे, त्याच्यात रमायचं नाही. आता हे सगळं खूप अवघड आहे ना. कसं काय दिसतं आहे, प्रत्यक्ष दिसतं आहे, डोळ्यांना आनंद देत आहे आणि ते मानायचं नाही. आणि त्या आतमध्ये अंतर्यामी असणारं जे ब्रह्म आहे ते खरं आहे आणि ते फक्त मानायचं असं वारंवार ते आपल्याला सांगतात. तर हे खरा श्रोत्यांचा हा प्रश्न आहे की हे असं अवघड आहे, हे कसं काय आम्ही ओळखायचं? जी दिसते माया तिला तुम्ही नाही म्हणता आणि जे दिसत नाही ते ब्रह्म खरं आहे म्हणता. हा श्रोत्यांचा प्रश्न आहे की हे आम्हाला काही कळत नाही आहे. मग समर्थ सांगतात हे जे सगळं आहे ना हे मनाने निर्माण केलेली गोष्ट आहे. हे काही प्रत्यक्ष नाही, मनाने ठरवलं आहे की हे काय आहे तर हे दृश्य आहे आणि हे छान आहे, हे आवडणार आहे, हे आकर्षित करणार आहे, अगदी मला हवंच आहे. हे सगळं जे आहे ते मनाचं आहे, प्रत्यक्ष काही नाही आहे. मग त्या मनाला एकदा समजावलं की झालं. बरं मन कसं आहे, समजावून घेतं ना यशातला भाग नाही, पण संकल्प विकल्प करणार आहे ना तेवढ्यापुरतं त्याला ते समजतं. खरं आहे लोणावळ्याला 2.5-3 तास बसलं की आपल्याला अगदी छान कळतं, असं वाटतं की खरंच आहे. पण तिथून पुढे काय, म्हणून मग आपल्याला पुन्हा 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 सगळे संत सांगतायत ते सारखं ऐकायला लागतं आणि पुन्हा पुन्हा आपण ते विसरतोय. व्यावहारिक जगामध्ये वावरताना पुन्हा आपण आपल्या ह्याच्यात येतो. म्हणून ते आपल्याला मनाला शिकवायला सांगतात की हे सगळं विश्व, हे सगळं जग, ही सगळी जी सृष्टी आहे ही आपण मनाने निर्माण केलेली आहे. हे खरी नाही आहे पण आपण मनाने ठरवलेलं आहे आणि त्यामुळे मनाला आपण जर जिंकलं तर सोपी गोष्ट होईल. आता आलं पंचायत, मनाला जिंकायचं म्हणजे काय करायचं. प्रत्येक माणूस कसा आहे की आपल्याला आपल्या स्वतःविषयी आणि ह्या सगळ्या दृश्य जगाविषयी आपल्या काही कल्पना झालेल्या आहेत. आपल्या स्वतःविषयीच्या पण कल्पना आहेत नाही, यशातला भाग नाही. याला आपण विनोबा भावे यांच्या एका धड्याचा आधार घेणार आहोत. आम्ही शाळेमध्ये शिकवत असताना 10वीला एक धडा होता विनोबा भाव्यांचा, स्वरूपदर्शन, छान धडा होता. त्याच्यात त्यांनी खूप सारी उदाहरणं दिली. हा समास अभ्यासताना मला त्याची आठवण झाली आणि त्यांनी दिलेली उदाहरणं पण आज आपण घेणार आहोत. त्यांनी असं म्हटलं की एखाद्या वर्तुळाचा मध्यबिंदू म्हणजे आपण आहोत. स्वरूप ज्याला म्हटलं आहे की आपण म्हणजे काय तर वर्तुळाचा मध्यबिंदू आहे. मध्यबिंदूशिवाय आपल्याला परीघ काढता येत नाही. आपल्याला वर्तुळ काढायचं तर मध्यबिंदूवर टोक ठेवावं लागतं आणि मग आपल्याला गोल करावा लागतो. हे जे आपण वर्तुळ काढतो ना हे सगळं विश्व आहे. पण मध्यबिंदूशिवाय विश्वरूप नाही, म्हणजे स्वरूप कळल्याशिवाय विश्वरूप आपल्याला कळणार नाही. स्वतःतलं चैतन्य, मला प्रत्येक गोष्टीकडे बघितल्यावर काय वाटतं असंच बाकीच्याला वाटत असणार, असं जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हा आपल्याला विश्वरूपाचा विचार करता येईल. आपण फक्त आपल्यापुरता वेगळा विचार करतो आणि विश्वाचा वेगळा विचार करतो. या सृष्टीचा विश्वाचा विचार करताना आपण तो जो मध्यबिंदू आहे ना त्याला विसरतो. नेमकं आता ते टोक कुठे ठेवायचं त्या मध्यबिंदूला विसरायला होतं, ते दिसेनायचं होतं. म्हणजे आपल्याला बघा मराठीत छान छान म्हणी आहेत की आपल्या स्वतःच्या डोळ्यातलं आपल्याला एवढंसं पण गेलेलं दिसत नाही, लोकांचं बरोबर सगळं कळतं. तसं आहे की हे विश्वाचं आपल्याला सगळं कळतं, आपलं आपल्याला कळत नाही. मग मनाची जी संकल्पना आहे त्या मनाच्या संकल्पनेने हे समजून घ्यायचं की जे माझ्यापुरतं आहे तेच ह्या सगळ्या जगाचं आहे ना. मग माझे मन, माझ्या कल्पना, आता आज आपल्याला कल्पनेवर बराच भर आहे ह्या समासामध्ये. त्याच्यावर आपल्याला कळायचं की आपली प्रत्येकाच्या काही सवयी आहेत, काही मूल्य आहेत, काही आवडणाऱ्या गोष्टी आहेत. तसं सगळ्यांचं असतं असा आपण विचार केला पाहिजे. हिचं म्हणजे काय भारीचं, अरे का तिचं भारी, तुझं पण काही वेगळं आहेच ना, असा विचार आपण करायला शिकलं पाहिजे. अन्यथा ह्या विश्वाचा विचार पण करू शकणार नाही. हे सगळं जग जर माझंच आहे आणि सगळं जर एकच आहे असं आपण म्हणतो आहे तर आपल्याला हे जे एक दुसरेपण आहे ते बाजूला करता आलं पाहिजे. ही द्वैताची कल्पना बदलता आली पाहिजे. हे मनाने करायची गोष्ट आहे असं समर्थाने सांगितलं, तेही आपल्याला पटलं. आणखीन एक पाऊल पुढे येऊन त्यांनी सांगितलं की कल्पना, मनाची जी एक शक्ती आहे ती म्हणजे कल्पना. आपण कल्पना करतो आणि कल्पना करतो, ही कल्पनासुद्धा मायेची शक्ती आहे. दृश्य जगातल्याच ह्या सगळ्या शक्ती आहेत आणि ही कल्पना नावाची जी शक्ती आहे ना ती फार बलाढ्य आहे. कल्पनेने आपण काहीही करू शकतो. दिवा स्वप्न म्हणतो ना,
की आपलं उगाचच बघायची स्वप्न, असं होईल असं होईल असं होईल. प्रत्यक्षात काय होईल माहिती नाही, पण हे कल्पनेचं भयंकर प्रस्थ आहे, अतिशय ती ताकदवान आहे. आणि ह्या दृश्य पदार्थाकडे म्हणजे देहबुद्धी ज्याला म्हणतात, या देहबुद्धीमुळे ती कल्पना या दृश्य पदार्थांकडे सारखी सारखी धावत असते. आपण एक विचार करू शकतो की निरनिराळ्या शास्त्रज्ञांनी किंवा आताच्या ह्याच्यात बोलायचं तर कॉम्प्युटर इंजिनियर्सनी किती किती प्रयत्न करून आपल्याला सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. या सगळ्या म्हणजे ही सगळी जी विलक्षण प्रगती केली आहे, सगळ्या कुठल्याही क्षेत्रातलं आपण पाहिलं तर आपण अगदी स्वयंपाकघरातली या सगळी अत्याधुनिक साधनं आपण जी वापरतो आहे, तिथपासून आता मोबाईल आणि कॉम्प्युटरमधली जी काही गोष्टी आपण रोज वेगवेगळ्या ऐकतो, या सगळ्यांच्या मागे ह्या सगळ्या शास्त्रज्ञांचा बुद्धिमत्तेचा म्हणतात तसा कीस काढला गेला आहे. त्यांच्या सामर्थ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत, आपल्याला उपयोग झालेला आहे. आता आपल्याला आणखीन त्याच्यामध्ये थोडासा विचार करायचा आहे. समर्थांचं आपल्याला सांगणं असं आहे की ही सगळी शक्ती, हे सगळं सामर्थ्य आपल्या सगळ्यांचं जीवन अधिकाधिक उत्तम करण्यासाठी नक्कीच उपयोगी आहे. पण याच बरोबर आपल्याला असं लक्षात येतं की या सगळ्या लोकांनी आपापल्या बुद्धिसामर्थ्याने निर्माण केलेल्या ह्या गोष्टी आपल्या विनाशाकडे पण नेणाऱ्या आहेत. किती आपल्याला ह्या गोष्टी दिसतात की रोज उठून सायबरचे वेगवेगळे प्रकार आपल्याला ऐकायला येतात. तर तिथेसुद्धा बुद्धिमत्ता लागलीच ना, या सगळ्यांचं कौशल्य पणाला लावलं गेलंच ना. पण मग वाईट गोष्टींसाठी का? आता आपल्या लक्षात येईल की मन किंवा कल्पना या सगळ्या गोष्टी आपल्याला समर्थ सांगतायत द्वैत काढून टाकण्यासाठी. त्याच्या मागे कारण हे आहे की आपलं जे काही सामर्थ्य आहे ते सामर्थ्य चांगल्यासाठी आपल्याला उपयोगात आणायचं आहे. आणि असं चांगल्यासाठी आपण उपयोगाला आणलं तर मग ह्या शास्त्रज्ञानांच्या ह्या सगळ्या बुद्धिमत्तेचा सामर्थ्याचा उपयोग होईल. आपल्याला दिसतं जेवढं म्हणून सुधारणा होते, जेवढं म्हणून सगळं जग सुखासाठी म्हणून आपल्याला सगळ्या गोष्टी मिळत आहेत, तेवढी दुसरी बाजू त्याची ही आहे. आणि त्या दुसऱ्या बाजूला सुद्धा या सगळ्या बुद्धिमत्तांच्या बुद्धीचं सामर्थ्य खर्च होत आहे, असं जे आपल्याला दिसतं आहे. इथे समर्थांना आपल्याला दाखवून द्यायचं आहे की इथे जर आपल्याला ब्रह्म काय कळलं की मन, ही कल्पना आहे, द्वैत हे बाजूला करता आलं तर ह्या अशा गोष्टी घडणारच नाहीत. मग आपल्याला जे खरं चांगलं आहे, सुधारणेसाठी आहे, तर त्याचाच उपयोग होईल. आज आपल्याला काय होतं की एका बाजूला हे सगळं छान 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 दिसतं आणि दुसऱ्या बाजूला तितकंच आपण भयभीत झालेलो आहोत की काय माहिती बाई. परवा माझी एक मैत्रीण आत्ताच बँकेतून रिटायर झाली आणि सगळ्यांना बरोबर कळतं. हां, एक दिवस अचानक रात्री 9 वाजता तिला फोन आला, नवरा यायचा होता ऑफिसवरनं आणि आपण अमुक अमुक का, हो तुमचे मिस्टर अमुक अमुक का, तुम्ही म्हणे हो. तर त्यांना मला एक 15,000 रुपये द्यायचे आहेत. तिच्या लगेच लक्षात आलं ती काहीतरी गडबड आहे. तिने फोन ठेवून दिला. मला काल सांगत होती, मला म्हणाली मीरा ते कसं काय कळलं त्याला. म्हटलं सगळीकडे त्यांचं लक्ष असतं. हल्ली काय आहे, तुमचे बँकेचे व्यवहारसुद्धा सहज कळतात ना, म्हणजे त्या फोनच्या आधारे काहीही घडू शकलं असतं. आता हे जे काही आहे ना, यातली पण प्रगती करणारे बुद्धिमानच आहेत ना लोक. म्हणून समर्थांची ही जी द्वैत कल्पना आहे, त्या द्वैतकडे तुम्ही आम्ही सगळे जे एक आहोत, तर हे एक आहोत असं म्हटलं की दुसऱ्याला फसवणं, दुसऱ्याला त्रास देणं असं होणारच नाही ना. यासाठी संतांचं आपल्याला हे सांगणं आहे. आज जे जग असं आपल्याला भयभीत करतं आहे आणि त्यामुळे आपल्याला हा समास वाचताना लक्षात येईल की कधी कधी मला असं वाटतं की पुढे काय घडणार आहे याची कल्पना सगळ्या संत मंडळीला असतेच. आणि म्हणून त्यांनी ह्या अशा कदाचित उदाहरणं ही दिली नसतील, पण माणूस कुठल्या कुठल्या याला तोंड देणार आहे याची कल्पना त्यांना असल्यामुळे ते आपल्याला ह्या अशा पद्धतीने विचार करायला सांगतात. आणि म्हणून ही द्वैत कल्पना निरसन करायची आहे. स्वरूप म्हणजे आता आपण मध्यबिंदू आणि परी असा विचार करू की माणसाने आधी स्वतःला सुधारलं पाहिजे. माणूस 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 सुधारला की जग सुधारेल. कारण ही जी मंडळी असतात ती की खूप नसतात तसं पाहायला गेलं तर. सगळंच की जग वाईट नाही आहे, वाईट वागणारी मंडळी थोडीच आहे, फक्त त्यांचं थोडं वाईट हे सगळ्या जगाला त्रासदायक आहे. मग सगळी चांगली माणसं जी आहेत त्या माणसांनी चांगलं 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 सगळी माणसं चांगली झाली तर विश्व चांगलंच होईल. असा विचार करून तो जो मध्यबिंदू आहे तो म्हणजे माणूस. त्या प्रत्येक माणसांनी जर चांगलं वागायचं ठरवलं, शुद्ध स्वच्छ ब्रह्ममय व्हायचं ठरवलं तर सगळं जे परीघ आहे, सगळा विश्व आहे ते चांगलंच होईल, अशी संकल्पना. आणि हीच संकल्पना मगाशी मी उल्लेख केला विनोबा भावे यांचं स्वरूपदर्शन, याच्यात छान उदाहरणं दिली. सगळी उदाहरणं आपल्याला खरं म्हणजे परिचयाची आहेत, ती अशी संकलित स्वरूपात दिली आहेत म्हणून ती आपल्याला चांगली वाटणार आहेत. त्यांनी लिहिलं की एक श्रीमंताचा मुलगा होता.
खूप श्रीमंत होता, कधी त्याला काही अडचण चिंता काही नव्हतीच. पण कसा तर एक दिवस तो आपल्या मित्रांबरोबर खेळायला गेला आणि दुपारची वेळ होती, पाय भाजायला लागले. घरी आला आणि बाबांना म्हणाला, बाबा बाबा आपण असं करूया, सगळ्या पृथ्वीला पांघरून घालून टाकूया, कारण ना तापते ना ते सूर्यामुळे आमचे पाय भाजतात. आता ते लहान मुलं आहे, त्याची मागणी आणि श्रीमंती आणि थाटमाट सगळा विचारात घेता योग्यच आहे. त्याच्यातून चप्पलीचा शोध लागला की अरे तू सगळ्या जगाला कशाला घालायला बसतोय, तुझी चप्पल घाल आणि तुझं काम भागेल. हळूहळू हळूहळू सगळ्या माणसांच्या लक्षात आलं की आपोआपच हे काम होईल. असं स्वतःवरून सगळ्या जगाची कल्पना करता येऊ शकते. आधी स्वतःला सुधारलं पाहिजे, स्वतःत काय बदल करता येतील हा विचार केला पाहिजे. आपोआप आपल्याला जगाला सुधारता येईल. आपल्याकडे मराठीत म्हणे ना, आपण ना आकाशाला गवसणी घालायला जातो. आधी आपलं काय ते पावलाच्या खाली काय येते बघूया, मग आकाशाला गवसणी घालूया. तसं आपलं होतं. आपण फार काहीतरी मोठं मोठं करावं असं आपल्याला वाटतं, तसं काही नाही आहे. असं विनोबाजी उदाहरण देतात व्यवहारातलं की आपली निर्गाठ बसते आणि मग ती ओढाताण करून काढायला गेलं की आणखीन बसते. ती उकलावी लागते शांतपणानं. ती जर आपण हलक्या हाताने आणि जर का उकलायचं म्हटलं तर गाठ सुटते, नाही असं नाही, परंतु आपण ओढाताण करतो आणि मग ती अजून घट्ट होऊन जाते. तसं म्हणे आपलं झालेलं आहे. आपण स्वतःशी सहज ज्या गोष्टी आपल्याला उलगडता येतील त्या उलगडत नाही आणि आपण एकमेकांशी द्वेष करतो आहे, कॉम्पिटिशन ठेवतो आहे आणि त्याच्यामुळे आणखीन आपण त्या द्वैतात फसतो आहे. द्वैत कळायला असं गाठीसारखं सहज उकललं गेलं पाहिजे. आपोआप आपल्याला कळेल की आपण सगळे एक आहोत. पुढे त्यांनी सांगितलं की नारदाची गोष्ट आहे, सगळ्यांना माहिती आहे की एक दिवस विष्णूने सांगितलं की संबंध पृथ्वीला प्रदक्षिणा घालून या. स्पर्धा घेतली आणि अनेक जण त्या स्पर्धेत उतरले. नारद मुनी लगेच आले परत. तर नारद मुनींना विष्णू म्हणाले, लगेच कसा परत आला असतो? म्हणाली माझी प्रदक्षिणा घालून. अशी कशी लगेच होईल? तर तुम्हाला घातली ना, झाली माझी. विष्णूला प्रदक्षिणा घातली आणि संबंध पृथ्वीला प्रदक्षिणा झाली. तर असं आहे की आपल्याला नेमकं कळलं ना काय करायचं, एक अद्वैत समजलं तर बाकी काहीच करायला नको आहे. आपोआप आपल्याला सगळ्या गोष्टी कळणार आहेत. पण ते अद्वैत समजलं पाहिजे आणि त्यासाठी उगाच एवढे कष्ट घ्यायची आवश्यकता नाही आहे. आपोआप सगळ्या विश्वाचा अंदाज आपल्याला येणार आहे असं आपल्याला विनोबाजी सांगतात, आपल्याला पटेल. पण आपलं असं होतं की एखादी गोष्ट पटवून द्यायला संत पुन्हा म्हणजे कधी कधी असं वाटतं एवढंच सांगायचं होतं ना, मग कशाला इतका वेळ लावला. ते रामकृष्णांकडे एक आई गेली मुलाला घेऊन आणि माझ्या अवजारा तुम्ही समजावं माझ्या मुलाला, फार गोड खातो. सगळ्यांना गोष्ट माहिती आहे. आणि मग रामकृष्णाने त्याला, आज बुधवार आहे, तू पुढल्या बुधवारी ये असं म्हटलं. आणि पुढल्या बुधवारी जाऊन काही नाही, पाठीवरनं हात फिरवला, बाळा एवढं गोड खाऊ नको रे असं आपलं प्रेमाने म्हटलं. मी आई म्हणाली एवढंच सांगायचं होतं तर गेल्याच बुधवारी सांगायचं ना, हे एवढं 8 दिवस पुन्हा कशाला मला यायला लावलं. पण 8 दिवस विनोबाजी जे रामकृष्णांनी काय केलं हे महत्त्वाचं आहे. म्हणून संत आपल्याला स्वतः आधी करतात आणि मग आपल्याला सांगतात. मग आपल्याला असं वाटतं की एवढं सगळ्या आध्यात्मिक ग्रंथाची एकमेव एवढीच गोष्ट आहे की अद्वैत कळणं, बाकी खरं काहीच नाही आहे. गीता घ्या, ज्ञानेश्वरी घ्या, दासबोध घ्या, अगदी उपनिषदांपासून सगळ्या ग्रंथांचं सांगणं एवढ्यासाठीच आहे. हां, त्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी, खूप सारी उदाहरणं, खूप सारे कुठे समास, कुठे दशक, कुठे अध्याय आपल्याला आपले देत आहेत. पण मूळ काय तेवढंच सांगायचं आहे की सगळ्यांमध्ये असणारं ईश्वर तत्व आहे ते आहेच आहे, ते ओळखायचं आहे. बाकी खरं काहीच नाही सांगायचं. मग एवढी एखादी गोष्ट सांगायची, एखाद्या वाक्यात सांगायची, त्याच्यासाठी केवढा पसार आहे. तर ही गोष्ट खरी आहे. मौनाचं महत्त्व सांगायला सुद्धा प्रवचनं द्यावी लागतातच. तसंच आहे खरं तर. मौन आहे ना, बसा की गप्प. तर तसं नाही, मौनाचं महत्त्व काय आहे हे सुद्धा लगातार 5-25 प्रवचनं देऊनच सांगावं लागतं. त्याला काय करणार. असो, एक वेदांतामध्ये कथा सांगतात की यात्रेला जातात काही लोक आणि हिमालयातली यात्रा, त्यामुळे जागा अगदी चिंचोळी असते चढायला आणि अक्षी रांगेने जातात. आणि मग काही टप्प्यावरती पुढे मागे होतात मंडळी. कोणी जाताना वेगात जातो तो आधी पोचतो, काही मागे राहतात. त्यामुळे अशा टप्प्यावरती आलं की पुन्हा एकदा मोजणी करायची, आहेत ना सगळे असं पाहायचं. तर एक दिवस एकमताने निर्णय झाला की एक हरवला. मग सगळे मिळाले असं कसं झालं, आता त्याचा शोध घ्यायला पाहिजे. मग जो तो मोजत होता, प्रत्येकाचं मत पडलं की एक हरवला. आणि मग लक्षात असं आलं की स्वला विसरला, आपल्याला मोजायला विसरला. 9 मोजले, एक हरवला. अरे तुझं काय? तर जो आपलं असं होतं की सगळं जे की करायचं ते सगळं तुम्ही करा.
मी आहे तसंच करणार, माझं आहे तसं. सुधारणा सगळी व्हायला पाहिजे, बाकीच्यानी करायचे असं नाही ना चालत. आपल्यापासून सुधारणा करावी लागते ना. विनोबाजी आपल्याला छान छान उदाहरणं देऊन सांगतात की आपलं नेमकं चुकतं कुठे, तर आपण आपल्यापासून करत नाही, आपण कसंही आचरण करणार आणि आपण दुसऱ्यांनी चांगलं केलं पाहिजे. आत्ता एक व्हिडिओ आपला व्हॉट्सॲपवरती येतो आहे की कचरा कसं लोक टाकतायत बाहेर, आणि त्याच्यासाठी आपण कसं, मी म्हटलं ही आता 9 वर्ष स्वागत यात्रा आहे ना, प्रत्येक चौकामध्ये तो व्हिडिओ दाखवा की खरोखरच आम्हाला आमचं घर स्वच्छ असलं की झालं, बाहेर तिकडे काय चाललं आहे ह्याच्याशी आमचा काहीच संबंध नाही. असं नाही, आपल्यापासून सुधारणा केली पाहिजे ना. आपण नाही हे टाकता कामा झाले, छोटी छोटी सुधारणा होते आहे, होत नाही अशातला भाग नाही, पण तरीसुद्धा अजून खूप आपल्याला करायला हव्या. की ते आता ह्या वर्षी थोडंसं, पण तरीसुद्धा पाहिलं की रंगपंचमीच्या आधीच 2 दिवस इतक्या प्लास्टिकच्या पिशव्या आपल्या रस्त्यावरती पडल्या होत्या. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे ना, आणि हे बाकीच्यांनी करता कामा नाही. मग मी काय करणार आहे? मग आपल्याला हल्ली तरुण मला मुलांचे दिसतात की दुसऱ्यांनी केलेल्या कचराचा मुलं उचलत आहेत, प्लास्टिक विषय सगळ्या कचऱ्याच्या नेऊन टाकतायत. अशी जी सुधारणा थोडी थोडी होते त्यांनी जग सुधारत, अगदी काही सुधारत नाही अशातला काही भाग नाही आहे, पण तरी हे खूप कमी पडत आहे. त्याचं कारण हे आहे की स्व सोडून बाकीच्यांनी काय ते करावं अशी प्रवृत्ती माणसाची झालेली आहे, आणि तिथे आपण फार मागे पडतो आहोत. आपल्याला विरोधाभास खूप ठिकाणी दिसतो. बाहेर आपण पाट्या बघतो, येथे कामाला माणसाची गरज आहे आणि रिकामी माणसं खूप आहेत. किती विरोधाभास आहे. अनेकांना नोकऱ्या नाहीत, अनेक ठिकाणी पाट्या लागलेल्या आहेत की इथे काम आहे, म्हणजे कुठलंही काम करायची माणसाची तयारी नाही आहे. हा त्यातला खरा अर्थ आहे. आम्ही माणसं मागे का पडतो, तर आम्हाला जे समोर दिसेल ते काम करायची आमची तयारी नाही आहे. पूर्वीच्या काळी आम्ही जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, तेव्हा आम्हाला सुट्टीमध्ये छोटी छोटी कामं, म्हणजे अगदी बँकेतसुद्धा नोकरी मिळायची, छोटी 1 महिन्याभराची मिळायची. विद्यार्थी परिषदेकडे आपण अर्ज करायचा आणि मग ते लोक आपल्याला महिन्याभरासाठी, कोणीतरी रजेवर असायचं त्या वेळामध्ये काम करायला मिळायचं. त्याचा एक वेगळा आनंद असायचा की एक सुट्टीमध्ये महिनाभर आम्ही काम करून आलो. आणि आपल्या पालकांनी पण आपल्याला ही सवय लावली होती की छोट्या छोट्या गोष्टींचं मोल तुला मिळेल. आता परवा माझ्या एका मैत्रिणी, इथे माहिती आहे अलका करमरकर म्हणून सगळ्यांना, तर ती म्हणाली मला विद्यार्थी परिषदेच्या अधिवेशनाला जायचं होतं, आणि तसं हातावरचं स्पोर्ट म्हणजे असे पटकन अधिवेशनाला लागणारी सगळी रक्कम वडील देऊ शकतील अशी परिस्थिती नव्हती, तर जायचं तर होतं. म्हणून म्हणे मी वडिलांना म्हटलं, तर आमचा म्हणे प्रिंटिंग प्रेसचा हे होता, तर त्यांनी सांगितलं की मी 8 आणे देतो याला, तुला 1 रुपया देईन, पण तुझ्या ह्याचे 100 रुपयाचं तू काम कर, तुला मी पाठवेन. तर मला आठवत आहे की मी परिषदेच्या अधिवेशनाला जायला मिळावं म्हणून मी महिनाभर आधी काम करत होते, आणि मग मला वडिलांनी अधिवेशनाला पाठवलं. तर अशा सगळ्या गोष्टी आपल्या आधीच्या पिढीपर्यंत होत्या. आज आपल्याला असं दिसतं आहे की कुणीही काहीही काम, म्हणजे माझा काहीतरी एक असं स्वतःची उंची आहे की तेच काम मी करणार, बाकी मी कामं करणार नाही. आता इथे आपल्याला असं दिसेल की विनोबाजी किंवा आपले समर्थ आपल्याला सांगतात की जर का सगळं एकच आहे तर पडेल ते काम, आत्ता आपल्याला गरज आहे ना, ते पडेल ते काम करायची आपली तयारी असली पाहिजे, ती होत नाही. अर्जुनाला विश्वरूप दर्शन भगवंताने दाखवलं, म्हणजे त्याची हौसच होती, एवढी दिव्य दृष्टी पण प्रत्यक्ष त्यांनी दिली, आणि स्वतःचीच मागणी होती की मला दाखव म्हणून, आणि म्हणून दिलं होतं. पण पुन्हा काही अर्जुनाने ते नाव घेतलं नाही. याचा अर्थच असा आहे की विश्वरूप आपल्याला नको आहे, आपल्याला आपल्यापुरताच विचार करायचा आहे, आणि आपल्यापुरतं म्हणजे कमीत कमी कष्ट आणि जास्तीत जास्त फायदा, अशी माणसाची वृत्ती झाली. तर इथे सगळं आपलं तत्त्वज्ञान आहे ना, ते द्वैतात गेलेलं आहे. ते जेव्हा होईल की मी आणि तू एकच आहे, आणि मग माझे कष्ट आणि तुला फळ, किंवा तुझे कष्ट आणि मला फळ, असं काही मानायचं कारण नाही आहे, असा सगळा विचार करायला हवा. विनोबाजी होते त्यामुळे खादीचा विषय आलाच एका उदाहरणात. त्यांनी म्हटलं की स्वतःचं वस्त्र हाताने विणणं हे आपलं स्वरूप आहे असं म्हणूया. आणि अगदी म्हणतात तसं काय 100 कोटी जनता आहे, आणि सगळ्या 100 कोटी जनतेने पण खादी वापरली पाहिजे, हे विश्वरूप झालं. तर हे नाही आपण करू शका, ही आकाशाला गवसणी आहे, पण निदान आपल्यापासून सुरुवात करू. एकाचे अनेक होतील, अनेक 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 करता करता खादीचा प्रचार प्रसार होईल, पण सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे ना. आपण मध्यबिंदू सोडून परीख काढायला जातो आहे, तो कसा येणार? विश्वरूपाला गवसणी आपण कशी घालणार? आपणच जर केलं नाही तर कसं होणार? म्हणजे आपण घरात पण पाहतो ना की घरातल्या मोठ्या माणसाने काय करायचं. माझे वडील पालकांचं जेव्हा शिबिर घ्यायचे तेव्हा सांगायचे की तुम्ही ना रोज सकाळी देवाला मुलांना दिसेल अशा पद्धतीने नमस्कार करा. घरात जर तुमचे आईवडील असतील तर आईवडिलांना नमस्कार करा. मुलांना सांगावंच लागणार नाही की नमस्कार करायचा असतो.
आज मुलांना सांगावं लागतं आहे, कोणी मोठी माणसं आली की नमस्कार कर, कारण त्यांना ही सवय नाही आहे. तर ही सवय आपोआप लागायला हवी असली तर आपल्यापासून सुरुवात करा ना. असं प्रत्येक ठिकाणी आपल्या लक्षात येईल की आपण आपल्याला वगळून जर करायला गेलो नाही होणार. आपण आपल्याला धरून या सगळ्या गोष्टी करायला हव्या. माझं जर अंतःकरण ह्या सगळ्या जगातल्या सगळ्या चांगल्या आणि गोष्टींनी जर प्रेमानं भरलेलं असेल, माझ्या जर वाणीवर माझा ताबा असेल, तर ही खरी माझ्यापुरतं अहिंसेचं रूप झालं. हे चांगलं आहे की कोणालाही दुखवणार नाही, कोणालाही त्रास होईल असं मी वर्तन करणार नाही, असं सगळं होईल. पण त्याबरोबर आपण काय करतो, हिंदू मुस्लिम ऐक्य झालं पाहिजे असे मोठे मोठे गोष्टी करायला जातो. आणि ते होईल की नाही त्याचा विचार कशाला करायचा, आधी आपल्यापासून सुरुवात करा, आधी आपल्या सगळ्या गोष्टी पुढे होतील असं पहा. तर तसं होत नाही. त्या अहिंसेचा खूप मोठा विचार करण्यापेक्षा स्वतःपासून सुरुवात कशी करायची हा विचार त्यांनी आपल्याला सांगितला. आत्ता नुकताच आपल्या मार्च महिन्यामध्ये 8 मार्चला महिला दिन आपण साजरा केला. आंतरराष्ट्रीय महिला दिन, जागतिक, हे सगळं आपल्याला चांगलं माहिती आहे. पण मला त्या प्रत्येक दिवशी आठवण होते की आम्ही भारतीय महिला दिन विसरलो. ज्यांनी आम्हाला मताचा अधिकार दिला त्यांना सरोजिनी नायडूंना आम्ही विसरलो. आम्हाला त्या नाही माहिती. खरं त्या आमच्या महिला दिनाचा त्यांचा जो वाढदिवस, जन्मदिवस, तो आम्ही 22 फेब्रुवारीला खरा करायला पाहिजे. आम्हाला ते नाही माहिती. आम्हाला 8 मार्च कळतो. अगदी सगळ्यांना आपल्याला माहीत असतो. कार्यालयात म्हणजे निराळ्या कंपन्यांमध्ये सगळीकडे आपण मोठ्या प्रमाणावर ते साजरं करतो. एकमेकांना त्याचं कारणही माहिती नाही की त्या दिवशी का, हे पण आमच्याकडे जे आहे ते आम्ही विसरतो. असं हे समर्थ आपल्याला सांगतात. विनोबाजीच्या धड्याचा या समासाला मला खूप उपयोग झाला की आपण आपल्या स्वला विसरतो आणि आपल्याला खूप काही दुसऱ्या गोष्टी हव्या असतात त्या करायला जातो. इथे तर आपल्याला सांगतात की द्वैत कल्पना जी आहे ती आधी स्वतःपासून विसरायला सुरुवात करा की आपोआपच आपल्याला हे कळेल अद्वैत म्हणजे काय येते अशा गोष्टी. आणि ही सगळी मनाची, कल्पनेची गोष्ट आहे. मनाने ठरवलं, कल्पना बदलली की आपल्याला सहजपणानं हे जमेल. आत्ता आपण म्हटलं विज्ञान किंवा शास्त्रज्ञांनी ज्या गोष्टी केलेल्या आहेत, त्यांनी ज्या आपल्या सगळ्यांच्या सुधारण्यासाठी एवढे मोठे कष्ट घेतलेले आहेत आणि त्या कष्टाचा आपण उपयोगही करून घेतो, नाही अशातला भाग नाही. पण त्याच्यातून माणूस नाही ना बदलला. माणूस बदलण्यासाठी काय करायचं ही कल्पना आहे. स्वरूप जे आहे, बिंदू जो वर्तुळाचा मध्यबिंदू आपण म्हणतो आहे, तो बदलला की आपोआप सगळ्या गोष्टी होतील. तो सापडला आपल्या हातात की आपण परिघाचा विचार करू शकू. त्यासाठी आपल्याला अंतरंगातून माणूस बदलला पाहिजे याचा विचार समर्थ या संबंध समासात आपल्याला करतात. आता आपली एक कल्पना काय, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी देह आहे ही अशी आपली कल्पना आहे. ती आधी आपल्याला बाजूला करायला हवी आहे. विवेकानंदांनी फक्त म्हटलं की या देहाला नरेंद्र म्हणतात, या देहाला नरेंद्र म्हणतात. आता या वाक्यामधून त्यांच्या लक्षात की या आत्ता जो काही त्यांचा 39-38 वर्षाचंच आयुष्य होतं तेवढ्या वेळामध्ये हा जो देह मिळाला आहे ह्या देहाचं नाव नरेंद्र आहे. पण मी अनेक जन्मपूर्वी झालेलं आहे किंवा आणखी नंतरसुद्धा माझे होणार आहेत, तर मी आहेच आहे हा विचार आपल्याला कळला म्हणजे मग आपला मी देह आहे, हा देहावरचं आपलं जे प्रेम आहे ते आपोआप कमी होईल अशी संतांची अपेक्षा आहे. आपण ऐकतो पण तसं काही आपलं होत नाही. रोज आपल्याला देहाचं इतकं स्मरण आहे, जरा त्या देहामध्ये जरा काही कमी जास्त झालं की आपण डिस्टर्ब असतो, तो भाग वेगळा. पण ही संकल्पना, ही जी मनातली आपल्या येणारी कल्पना आहे की मी म्हणजे हा देह, ते आधी आपल्याला बाजूला करायला हवं. मी देह आहे ह्या कल्पनेनंच खरं म्हणजे हे सगळं जग जे आहे, दृश्य जग आहे, हे द्वैतानं भरलेलं आहे ते कळतं. माझं जे काही अस्तित्व इथे आहे, या देहाचं अस्तित्व आहे, हे जोपर्यंत मी विसरत नाही तोपर्यंत या सगळ्या अद्वैत सगळीकडे भरलेलं आहे हे कल्पनाच आपल्याला समजणार नाही ना. तर पहिल्यांदा आपल्याला ही कल्पना आपली बाजूला करता आली पाहिजे की मी म्हणजे हा देह आहे. मी म्हणजे काय आहे, तर मी म्हणजे आत्मरूप आहे, मी म्हणजे भगवत स्वरूपच आहे, मी म्हणजेच आनंद आहे, मी म्हणजेच समाधान आहे, मी म्हणजे चैतन्य आहे, असं सारखं मनाला बजावलं पाहिजे. मी म्हणजे देह नाही आहे असं म्हटलं की आपल्याकडे अक्षरशः डोंगराएवढी कामं होतील जर आपण असं ठरवलं तर. आत्ता आपण काय, मी देह, आता 70 आली, आता आणखी काय होणार, म्हणजे नाही होणार. पण मी म्हणजे हे नाहीच आहे ना, की हे काम महत्त्वाचं आहे, ते कोण करता, ही व्यक्ती बदलेल फार तर. असा सातत्यानं विचार आपण केला तर ह्या देह नावाच्या कल्पनेतून आपण बाहेर पडू. आपण ह्या देह नावाच्या कल्पनेमध्ये त्यामुळे द्वैतानं आपण भरलेलं आहोत. एकदा मनामध्ये आत्मा ही कल्पना दृढ झाली की मग हे सगळं जे दृश्य जग आहे ते दृश्य जग आपल्याला खरं वाटणार नाही.
एकदा आपली आपली ही जी कल्पना आहे की मी म्हणजे काय, तर मी हा दृश्य जगातला एक भाग आहे असं आपल्याला वाटतं, तोपर्यंत ही गडबड आहे. असं नाहीच आहे ना. हे सगळं दृश्य जग आहे ते फसवं आहे, माया आहे, खरं नाही आहे. आणि जे काही आत्मतत्व आहे ते खरं आहे असं पक्का जो संतांचा अनुभव आहे, तो संतांचा अनुभव जर आपण पक्का धरला तर आपल्याला हे अद्वैत ब्रह्म म्हणजे काय ते कळेल असं समर्थ आपल्याला सांगतायत. आणि तो जो आहे तो आत्मबोध झाल्याचा, हे जे आत्मतत्व कळल्याचा जो आनंद आहे ना, तो आनंदच फक्त आपल्याला समजेल. ते आपल्याला वर्णन करून शब्दात नाही सांगता येणार आहे. शब्दातीत असणारा हा जो ब्रह्माचा अनुभव आहे तो फक्त आपल्याला आनंद स्वरूपात अनुभवता येईल. सांगता नाही येणार, देता घेता नाही येणार, पण आपल्या मनाला होणारा आनंद, मनाला होणारं समाधान हे जे आहे ते आपल्याला त्याच्यात मिळवून देईल. याच्यासाठी आपल्याला काय हवं, तर आपली कल्पना शुद्ध हवी. आता बघा, वैज्ञानिकांच्या शोधाच्या वेळेला मी आपल्याला असं म्हटलं की हे चांगल्यासाठी केलेलं काम आहे तेव्हा हे चांगलं आहे, आपल्याला हवं आहे. पण हीच सगळी बुद्धिमत्ता जेव्हा याच कामामधली वाईटासाठी लागते तेव्हा गडबड होते. तसंच आपल्या कल्पनेच्या बाबतीत आहे. जोपर्यंत आपण चांगली कल्पना करतो आहोत तोपर्यंत सगळं छान आहे. पण जेव्हा कल्पना शबल अशुद्ध स्वरूपात आपल्या मनामध्ये येते तेव्हा ती गडबड होईल. मन शुद्ध होईल, कल्पना शुद्ध असतील तेव्हा. सगळ्यांचं सगळं छान होऊ दे अशी जेव्हा आपण इच्छा करतो, अशी मागणी करतो, तेव्हा आपल्या कल्पना शुद्ध असतात. पण बोलणं आणि असणं यात अंतर नाही असतं का मा? आपण बोलतो तर सगळं व्यवस्थितच छान छान, अगदी येणारा वा 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 हॅपी बर्थडे म्हणतो किंवा अगदी काय बेस्ट ऑफ लक देतो, सगळं छान करतो. आत असतं का, ती तपासणी आपली आपण करायची. अंतरंगात आपल्या काय, आणि हे दुसऱ्याला नाही कळत. शिवाजीराव भोसल्यांचं मनाचा एक्सरे नावाचं एक छोटंसं आहे. तर तुमच्या मनाचा जो एक्सरे कोणी काढला तो गडबड होईल बाबा. कोणीही आपल्या मनाचा एक्सरे काढायला जाणार नाही. पाठी लावून बघा एखाद दिवशी की येथे मनाचा एक्सरे काढून मिळेल. अजिबात कोणी येणार नाही आपल्याकडे. बाकी ठिकाणी आपल्याला आतल्या शरीराचा एक्सरे काढायला लाईन लावायला लागते, पैसे देतो आहे आपण आणि एक्सरेच काढून घेतो आहोत. कारण आत काय गडबड आहे ते आपल्याला कळणार आहे. मनातली गडबड कळायला काय हरकत आहे, पण आपली नाही हिंमत होणार. की याचं कारण त्याचं आहे की आपण वरती जे वागतो, वरती जे बोलतो ते अंतर्गत असतं का. म्हणून कल्पना शुद्ध आणि शबल, त्यातली शुद्ध कल्पना आपली असली पाहिजे असं आपल्याला सारखे संत मंडळी सांगतायत. आणि ती शुद्ध कल्पना असेल तर शुद्ध कल्पना शुद्ध मनामध्ये येईल, त्याच्यामुळे शुद्ध बुद्धी होईल, आपल्याकडून शुद्ध काम होईल, चांगलं काम होईल. कल्पनेपासून हे कसं होतं हे आपल्या लक्षात येईल. हाच विचार समर्थांनी अगदी सविस्तरपणे आपल्याला केलेला आहे. आपलं काय होतं, द्वैत अद्वैत किंवा ज्ञान अज्ञान किंवा ब्रह्ममाया, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या आपण मनानं निर्माण केलेल्या आहेत. म्हणजे मनानं म्हणजे आता ही जी मायासारखं म्हणतो आहे, ती माया कोणी निर्माण केली तर मनाने निर्माण केली आहे. आपल्याला हे पटत नाही याचं कारण आहे की आपण ह्या चर्मचक्षुनी सगळं बघतो आहे ना, त्या दिसतं आहे आपल्याला. मग दिसत असणारी गोष्ट खोटी आहे किती वेळा सांगितलं तरी कसं आपल्याला पटणार ना. फक्त आपल्याला ती दृष्टी जर आली जी भगवंतानी अर्जुनाला दिली आहे, ती संत आपल्याला द्यायला बसली आहे, ती जर दृष्टी आपली आली तर ह्या चर्मचक्षुनी जे काही दिसतं आहे ते प्रत्येक दिसणारी गोष्ट कायमची टिकणारी नाही आहे, कायमची टिकणारी नाही आहे. अगदी दुःख जरी आपल्याला किती झालं तरी ते दुःख कायम टिकणार नाही आहे. हे सारखं मनाला बजावलं तर आपलं मन हे ह्या ब्रह्माचा विचार करायला लागेल. आपण जोपर्यंत देहाचाच विचार करतो आहे, आपल्या मनाचा विचार करतो आहे, आपल्या बुद्धीनं आपल्या ह्या देहावर आलेल्याच संकटांचा विचार करतो आहे, तोपर्यंत ह्या द्वैतातून बाहेरच नाही ना आपण पडू शकत. म्हणून ते आपल्याला सांगतात की ही जी माया आहे ना, हे सगळं दृश्य जग आहे ना, हे आपण आपल्या मनानेच निर्माण केलं आहे, खरं आहे. आणि त्यामुळे माया मिथ्या, आणि मग माया मिथ्या तर माया निर्माण केलं मन पण मिथ्या, मनाने निर्माण केलं कल्पना पण मिथ्या, सगळंच मिथ्या, काहीच खरं नाही आहे असं आपल्या लक्षात येईल. पण असं जरी असलं तरी मानवी मनाला ना खरं विशेष स्थान आहे. कारण ज्या मनाने हे सगळं मन मिथ्या म्हणतो आहे, कल्पना मिथ्या म्हणतो आहे, त्या मनानेच आपल्याला काही मिळवायचं पण आहे. मोक्षपदाला मुक्तीला जायचं असलं तरी मनानेच जायचं आहे. आपण अगदी साधा विचार केला तरी आपलं हे देह, आपलं हे आत्मतत्व, तर देह तर जळून जाणार आहे, संपला की. आत्मतत्व आहे ते चिरकाल आहे, ते दिसत नाही, ते असणार आहे. मग येणारे काय पुढे, तर येणारे ते मनच. जे मन वासनेने भरलेलं आहे तेच येणार आहे. मग त्या मनाला शुद्ध ठेवलं, त्या कल्पनांना शुद्ध ठेवलं, त्या मनाला चांगलं ठेवलं तर मग वासना रहित असणारं मन पुढे जाईल, तर आपल्याला अधिक चांगलंच मिळेल ना, असं सहज होईल. त्यामुळे आपल्याला 3 गोष्टींनी आपण खरे म्हणजे आहोत.
एक म्हणजे आपलं मन आहे, आत्मा आहे आणि देह आहे. या देह आणि आत्म्याचा विचार आपण केला, देह तर जाणारच आहे, जो आला तो जाणार. आत्मतत्व दिसतच नाही आहे, ते आहेच आहे. आधीच्या पण अनेक जन्मात होतं, पुढे पण असणार, त्यामुळे त्याचाही विचार करायची आवश्यकता नाही. मग राहता राहिलं मन, त्या मनाचा विचार करायचा. ते मन जर वासनेने लिप्त असेल तर आपल्याला कशा प्रकारचं पुन्हा तोंड द्यायला लागेल. म्हणून त्यांनी आपल्याला सांगितलं की हे मन जे आहे ना, या मनाला सगळं विशेष स्थान आहे. आणि म्हणून अर्जुनाचं सारखं आपण उदाहरण देतो की एवढा सगळा ध्यानयोग भगवंतांनी अर्जुनाला सांगितला. ध्यानयोगाची सुरुवातच होई भगवान वाचनी आहे आणि खूप छान पद्धतीनं ध्यानयोगाचं वर्णन भगवंत करतो आहे. आणि सगळं झाल्यावर समत्वापर्यंत गाडी आली. भगवंतांनी त्याला सांगितलं की ध्यानयोग ज्याला साधला आहे ना, त्याला समत्व प्राप्त होतं. आणि मग समत्व म्हणजे काय, सुख दुःख एकच बघतो ते ठीक आहे. त्याच्या पुढे जाऊन म्हणतो की त्याला सोनं आणि माती पण कळत नाही, असं पण सांगून टाकलं की माती आणि सोनं त्याच्या दृष्टीने एकच. आता आम्ही अडलो की असं कसं होईल. त्यावेळी अर्जुनासारखा सुद्धा अडला. तो मला हे तू सांगतोस नाही समत्व सगळं मला पटलं, पण मला जमणार नाही आहे, मला जमणार नाही आहे असं भगवंताला अर्जुनाने स्पष्टच सांगून टाकलं. त्या दोघांचं नातं असं होतं की अर्जुन सांगू शकला त्याला. आणि मग अर्जुनाने असं स्पष्ट सांगितल्यावर भगवंताने पण येस यू आर राईट, खरं आहे तू म्हणतोस ते बरोबर आहे. मन इतकं चंचल आहे की हे असं समत्वाला नेणं अवघड आहे असं भगवंतानी पण लगेच त्याच्या ह्याला. पण क्षणार्धात भगवंतानी दुसऱ्या चरणात, म्हणजे श्लोक पण नाही दुसरा, त्याच चरणात लगेच उत्तर दिलं. असं जरी असलं तरी अभ्यास करून आणि वैराग्य धारण करून त्याच चंचल मनाला आपल्याला मोक्षाकडे नेता येतं. बरं, हे जे आहे हे आपल्याला फक्त समजून घ्यायचं आहे. आता अर्जुनासारख्याला समजलं हां, म्हणजे त्याला असं 18 अध्याय लागले, तर आपल्याला आता 18 अध्याय 18 वेळा पण पुरणार नाहीत, तो भाग वेगळा. तर असं जे आपण लक्षात घ्यायचं की मानवी जीवनात ज्या मनाला अडचण म्हणून आपण मानतो आहे तेच मन आपल्याला उपयोगी पण पडणारं आहे. त्यामुळे त्या मनाला विशेष स्थान आहेच आपल्याकडे. ती जर एकदा त्या मनानं ब्रह्माची कल्पना अगदी पक्की केली तर त्याला आपण संकल्प म्हणतो. आणि असे संकल्प आपले सिद्धीस जातात बरं का, मनाने ठरवलं तर. आपण बोलता बोलता पण म्हणतो की मनाने ठरवलं तर काही पण करू, बा सज्जन मना तुला जमणार आहे असं म्हणतोच आपण. पण या मनाने ठरवायला हवं ना. मग मनाने चांगली गोष्ट ठरवली तर त्याला संकल्प म्हणायचं. मनाने वाईट गोष्ट ठरवली, मन वाईट आहे ते पण असं वाईट पण ठरवतं, तर वाईट गोष्ट त्याला विकल्प म्हणायचं. आणि हे मन संकल्प विकल्पाने भरलेलं आहे. मग प्रत्येकच वेळी मनामध्ये चांगलाच संकल्प येईल असा प्रयत्न आपला असला की काम झालं. किती सोपी गोष्ट आहे की नाही. मनाला विशेष स्थान आहे, मनामध्ये चांगलेच विचार यायला पाहिजेत. त्या चांगल्या विचाराला संकल्प असं म्हणतात. आणि मग संकल्पच असतील तर गेलं द्वैत संपलंच. मग काही वेगळा विचार करायची आवश्यकताच नाही. असं म्हटलं तर ह्या जिन्याच्या 4 पायऱ्या चढल्या की आपलं काम झालं, आपण मोक्षपदाला मुक्त झालो असं म्हणायला हरकत नाही. पण त्यासाठी त्या मनाला सांभाळायला लागतं ना, कारण ते कधी त्या संकल्पाकडून विकल्पाकडे येईल याचा काही भरोसा नाही. त्याला सारखं चाबूक दाखवायला लागतं, सारखं त्याच्याकडे लक्ष ठेवायला लागतं. त्या मनाला सतत एकाग्र ठेवावं लागतं. जरा त्याला मोकळं ठेवलं ना की झालंच त्याची गडबड सुरू. त्यामुळे त्याला जराही मोकळं ठेवायचं नाही, त्याला सतत सारखं एकाग्रतेत ठेवलं पाहिजे, सावधान ठेवलं पाहिजे. म्हणजे मग त्या द्वैताचं निरसन होतं असं संत आपल्याला सांगतायत, समर्थ सांगतायत, ते बरोबर आहे. आपण ज्या मनाचा कल्पनेचा विचार करतो आहे त्याच्यात आणखी एका पद्धतीने समर्थ आपल्याला, आपण जागे असतो, झोपेत असतो आणि स्वप्नात असतो. 3 आपल्याला सहज कळणाऱ्या आपल्या गोष्टी आहेत की जागेपणी जे काही चाललेलं असतं भोवती ते आपल्याला कळतं. स्वप्नावस्थेत आपण असतो, जागेपणी जे काही मनात असतं ते आपल्याला स्वप्नात दिसतं, असाही आपला अनुभव आहे. अगदी छानपैकी रुद्र ज्या दिवशी म्हणतो ना त्या दिवशी सकाळी आपल्याला सारखं त्या रुद्राच्याच ह्याच्यात आपण असतो, हे पण आपल्याला अनुभव आहेत. जे आपण दिवसभरामध्ये अधिक आपल्या कानावर पडतं. सारखे अकाउंट्सचं काम करणाऱ्या मंडळांना आकडेमोडच दिसते असं पण मी ऐकून आहे, कारण तेच असतं ना दिवसभर त्यांच्यासमोर, स्वाभाविक आहे. त्यामुळे जागेपणी आपण जे काही करतो ते आपल्याला स्वप्नामध्ये दिसतं. त्यामुळे स्वप्न ही पण एक अवस्था आहे. आणि तिसरी आपली गाढ झोपेची अवस्था आहे, त्याचा पण अनुभव आपण क्वचित प्रसंगी घेतलेला असतो. आपण म्हणतो पण आज इतकी छान गाढ झोप लागली, मला कळलंच नाही फोनची बेल वाजलेली. म्हणजे अशी पण एका अवस्थेचा क्वचित येतो तो आपल्याला अनुभव, पण तोही आपल्याला अनुभव असतो. या 3 अवस्था म्हटलं तर आपल्या परिचयाच्या आहेत.
आणि कल्पनेच्या रूपानं या ज्या 3 अवस्था आहेत ना, ह्या अवस्था त्या कल्पनेच्या रूपात आहेत. म्हणजे जसं मी आता म्हटलं की जागेपणी जे काही अनुभवतो ते आपल्याला स्वप्नात दिसतं. त्यामुळे त्या ज्या सगळ्या कल्पना आहेत त्या आपल्याला आपोआपच स्वप्नामध्ये पण दिसतात. त्यामुळे ह्या 3 अवस्था ज्या आहेत त्या 3 अवस्था, त्याच्यापेक्षा अजून एक 4थी अवस्था आहे, तिला तुर्यावस्था म्हणतात. ही जी तुर्यावस्था आहे ना, त्या तुर्यावस्थामध्ये तीच शक्ती काम करत असते. म्हणजे कल्पना माया हीच शक्ती त्याच्यामध्ये असते, नाही असं नाही. परंतु त्या तुर्यावस्थेमध्ये जे असतं त्याला शारदा म्हणतात. आपण समर्थांचा शारदा स्तवनाचा अभ्यास केला आहे, त्यावेळेला आपण ह्या तुर्यावस्थेचा विचार केला होता. या तुर्यावस्थेमध्ये म्हणजे ह्या 3 अवस्थेच्या पलीकडे असणारी जी अवस्था आहे, आधीच्या 3 अवस्थेमध्ये तीच कल्पना किंवा तेच मन वासनेचा विचार करतं. आणि तुर्यावस्थेमध्ये मन असं काही विचार करतो की त्याला आपण शारदा म्हणतो. म्हणजे फरक आपल्याला लगेच लक्षात येईल. ह्या ज्या परिचयाच्या 3 अवस्था आपल्या आहेत, ह्याच्यामध्ये आपल्या वासनेंचं आपल्याला प्रतिबिंब दिसतं. जागेपणी जे बघतो तेच आपल्याला स्वप्नात दिसतं. कधीतरी गाढ झोपेमध्ये पण आपण आपल्या नावाने कोणी हाकमारलं की उठतो. कितीही आपल्याला अगदी गाढ झोप लागली असली तरी आपलं इतक्या देहाशी नावाशी आपण निगडीत आहोत की आपल्या नावाने कोणी हाक मारली की आपल्याला जाग येतेच की हो. त्यामुळे ह्या 3 अवस्था ज्या आहेत ह्या वासनेतून आलेल्या आहेत. आणि तुर्यावस्था जी 4थी आहे ती मात्र आपली अशी अवस्था आहे, त्या अवस्थेचं वर्णन आपण पुढे करणार आहोत, त्याला शारदा म्हटलं जातं. म्हणजे ती मात्र असं त्या 3 अवस्थामध्ये सगळ्या द्वैताचा घोटाळा आहे, नाही असं नाही. परंतु ह्या शारदेमध्ये मात्र मन पूर्णपणाने चांगल्याच विचारात, संकल्पातच असतं, वाईट विचारच नसतो. म्हणून तिला शारदा असं म्हटलेलं आहे. बाकी पहिल्या 3 अवस्थेमध्ये तो द्वैताचा घोटाळा असतो, त्यामुळे तिथे वासना असतात आणि त्या वासनेमुळे आपण वेगळं, सगळं उरलेलं जग वेगळं, अशा सगळ्या आपल्या गोष्टी असतात. पण तुर्यावस्थेमध्ये मात्र खऱ्या अर्थाने ब्रह्माचं ज्ञान झालेलं असतं. म्हणून तिथे माया राहतच नाही शिल्लक, वासना राहतच नाही शिल्लक, आपण आपले नसतोच. म्हणून तिला शारदा म्हटलं आहे. आणखीन एक त्याला नाव आहे सर्वसाक्षिणी, असं त्या तुर्यावस्थेला नाव आहे. त्याचं कारण आहेच की सर्वसाक्षिणी याचा अर्थच तो आहे की आता आपण जे आपलं मध्यबिंदू आहे ना, त्याच्याऐवजी आपण आता आपल्याला त्या मध्यबिंदूचा आधार घेऊन वर्तुळ मिळाला आहे, अशा अर्थाने बघितलं तर कळेल. सगळेजणं जी म्हणजे सगळंच्या सगळं जाणते ती तुर्यावस्था आहे. आता सर्वच जिथं नाहीसं आहे, दृश्य आहे ते नाहीसं आहे, मग ती सर्व जाणते म्हणजे काय जाणते तर ब्रह्म जाणते. आणि हे ब्रह्म जाणणारी जी आहे ती सर्वसाक्षिणी म्हणजे तुर्यावस्था आहे. सगळं जे नाहीसं होणार आहे ते बाजूला तिला करता येतं, म्हणून ती तुर्यावस्था आहे. मन खोटं आहे, कल्पना खोटी आहे, या सगळ्याला बाजूला करता येतं. काहीच जिथे उरत नाही ती तुर्यावस्था आहे. फक्त ब्रह्म एवढंच शिल्लक राहतं, ते सगळ्याच ठिकाणी भरलेलं आहे. सगळं जे काही आहे ते आपण ब्रह्मांड आणि ब्रह्म सगळं पाहिलं आणि शब्दातीत असलं ते पण आपलं पाहिलं भृगु आणि वरुणाच्या गोष्टीतून. त्यामुळे ते जे काही ब्रह्म आहे त्याचा अनुभव जेव्हा येतो तेव्हा ती सर्वसाक्षिणी, तेव्हा ती शारदा, तेव्हा ती तुर्यावस्था आहे, असं आपल्या लक्षात येईल. आणखीन एक शब्द आपण शिकलो आहे उन्मन. आता मनाचा विचार करायचा नाही तर उन्मन म्हणजे ते मन आपलं असं ऊर्ध्व गतीला गेलेलं आहे, श्रेष्ठ गती ज्याला म्हणतो तसं गेलं आहे, पूर्ण अवस्थेमध्ये ते गेलेलं आहे, मुक्त होणं, ब्रह्ममय होणं. आता मन जे चंचल आहे किंवा आता म्हटलं तर संकल्प विकल्प करणार आहे असं आता राहिलेलं नाही. आता ते अशा उच्च जागी गेलेलं आहे की आता त्याच्यामध्ये संकल्प विकल्प येत नाही. म्हणून मग त्या अवस्थेला शारदा आणि सर्व यांनी म्हटलं तुर्यावस्था असं म्हटलं. याला संपूर्ण समाधान म्हणा, आनंदाचा अनुभव म्हणा, ब्रह्माचा अनुभव म्हणा, हे सगळं जे काही आहे. मग इथे ना माया ब्रह्माचं चिंतनच संपून जातं. आता अशा उच्च ठिकाणी आपण पोचलो की आता काही माया ब्रह्म वेगळं करायचं काही कारणच नाही. सगळं मन जे आपलं आहे कल्पनेनं आहे, ती कल्पना जशी आता उच्च ठिकाणी गेलेली आहे. आपण सुरुवातीलाच पाहिलं की अशुद्ध कल्पना म्हणजे शबल कल्पना आणि शुद्ध कल्पना. आता या ठिकाणी शुद्ध कल्पनाच आहे, शुद्ध मनच आहे. आणि त्यामुळे शुद्ध मनाने, शुद्ध कल्पनेनं ह्या शुद्ध ब्रह्माचा अनुभव घेतला, तो आनंदाचा अनुभव, तो समाधानाचा अनुभव. मग आपल्याला हे सगळं विश्व जरी दिसलं, परीघ जरी दिसला तरी तो आनंदमयच दिसणार आहे. आणि मग स्वला आपण विसरणार नाही, कारण स्वपासूनच सुरुवात करून त्या परिघापर्यंत आपण गेलो आहे असं दिसेल. आपोआपच आपल्याला
आपल्या व्यवहारिक किंवा आपल्या पुरता विचार करायचा झाला तर ही जी अवस्था आहे किंवा संत या अवस्थेला जातात आणि त्या संतांच्या अवस्थेचं आपल्याला सुदैवादी त्यांच्या चरित्रातल्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात, तेव्हा लक्षात येतं की ही सगळी संत मंडळी चिंतेपासून भयापासून कशी दूर असतात. आपलं जे सगळं चालतं ते आपल्याला उद्याची चिंता असते. आपण काय कसं चाललं आहे, छान, असं छान म्हणतो म्हणजे आत्ता तरी छान चाललं आहे. मग आत्ता तरी म्हणजे उद्याचं मला माहिती नाही आहे ना, म्हणून मी आत्ता तरी म्हणते. यांचं तसं नाही आहे, हे कायमस्वरूपे आनंदमयच असतात. कारण चिंता क्लेश मागे सारा ताटी उघडा ज्ञानेश्वराचं मुक्ताबाईंनी त्याला सांगितलं की हे ठेवताच संतांना चिंता राहणारच नाही. त्यामुळे चिंता भय, पुढे काय होईल काळजी, हे सगळे किंवा ज्याला मगाशी दिवा स्वप्न मनोराज्य असं आपण जे काही म्हटलं, या सगळ्या ज्या काही वाईट कल्पना आहेत त्याच्यापासून आपण दूर गेलेलो असतो. त्यामुळे आपल्याला ह्याची चिंता काळजीच असते. आणि दुसरा त्याच्याच बरोबर उलटा भाग म्हणजे ईश्वरावर श्रद्धा असते. अत्यंत आपण निर्भय झालेलो असतो. जो काही जे काही आपण घेणारो काम तिथे आपल्याला यशाची खात्री असते आणि म्हणून या सगळ्या चांगल्या कल्पना समजाव्यात. म्हणजे तेच मन, त्याच कल्पना, फक्त त्यातलं जे अशुद्ध किंवा शबल रूप आहे ते काढून टाकलं की आपलं काम झालं. म्हणजे द्वैत निरसन म्हणजे काय, द्वैत बाजूला करायचं म्हणजे काय, तर सगळ्या गोष्टीतल्या वाईट गोष्टी काढून टाकायच्या. मनाला तर नाही काढून टाकू शकणार आपण, मग त्या मनातला वाईट भाग काढून टाकायचा. कल्पना केल्याशिवाय आपण राहणार नाही, मग त्यातल्या वाईट कल्पना काढून टाकायच्या. जरा जरी असं कुणाहीबद्दल काही असा गैरविचार मनात आला तातडीने त्याला बाजूला करता आपल्याला आलं पाहिजे. असा प्रयत्न आपण करावा असं ते आपल्याला सांगतात. आपोआपच या खरं आहे त्या वाईट गोष्टी किंवा वाईट कल्पना अंतःकरणात मनामध्ये येणाऱ्या जे वाईट गोष्टी आहेत ह्या सगळ्या देहबुद्धीकडे नेणाऱ्या आहेत. पुन्हा पुन्हा आपण देहात अडकतो, आपलं मन संकुचित करतो, म्हणून याला आपण अडवायचं. चांगल्या कल्पना ज्या आहेत त्या आत्मबुद्धीकडे नेणाऱ्या असतात आणि आत्मबुद्धी नेणाऱ्या ज्या कल्पना आपल्या आहेत ते आपलं मन विशाल करतं. सगळं जग माझंच आहे, आपला परका भाव राहत नाही. आपला मुलगा, दुसऱ्याचा मुलगा, शेजारचा मुलगा, रस्त्यावरचा मुलगा, सगळी आपल्याला आपली वाटतात. असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे अगदीच काही ही द्वैत कल्पना मोठी अवघड याच्यातला भाग नाही. त्या द्वैतामध्ये काय नेमकं वेगळं आहे ते बाजूला आपल्याला करता येऊ शकेल. म्हणजे थोडक्यात असं आहे की मनाचं काय किंवा कल्पनेचं काय, त्याच्याजवळ ताकद खूप आहे असं मगाशी आपण म्हटलं. ते जे त्याचं अफाट सामर्थ्य आहे ना, विलक्षण सामर्थ्य आहे ना, तेच सामर्थ्य आपल्याला इथे पण उपयोगाला येणार आहे. म्हणजे जी कल्पना, जे मन संशय निर्माण करणार आहे तेच मन, तीच कल्पना आपला संशय नाहीसा पण करणारी आहे. म्हणजे औषध एकच, गोंदवलेकर महाराज सुंठीचं औषध देतात. पोटाची कुठलाही तक्रार असू दे सुंठच घ्या म्हणतात. तसं आहे हे की तीच कल्पना, तेच मन, फक्त आपण ते कशा मार्गाने नेतो आहे तेवढाच फक्त आपल्यावरती अवलंबून आहे. अदरवाईज त्याच कल्पनेने, त्याच मनाने संशय पण येतो. तीच कल्पना, तेच मन आपल्याला संशयापासून दूरही नेते. आपण मनाने कल्पना करण्यावर आहे ना. आपण जर चांगलीच कल्पना केली तर आपण संशयापासून दूर जातो. असा विचार केला तर या शबल कल्पना, शबल गोष्टी, वाईट गोष्टी आपणच निर्माण करतो असं त्याचा अर्थ होईल, त्या बाजूला करायच्या. तीच कल्पना, तेच मन शुद्ध, चांगलं शुद्ध निर्माण करेल. जे असं आता पुन्हा तसंच आहे की दृश्यरहित जे दिसतं आहे त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आहे आणि ते निर्मळ स्वरूपात आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्या ब्रह्माचा विचार करायचा आहे. त्यामुळे कल्पनाच ते सगळं आपल्याला दृश्यजग विसरवायला मदत करेल. आपण जे जगात, दृश्य जगात अडकतो आहे तर ते आपण कल्पनेनेच या दृश्य जगापासून दूर होण्यासाठी आपलं मन स्थिर करण्याचा प्रयत्न करू. चंचल मन कृष्ण म्हटलं आहे ना, त्या चंचल मनाला स्थिर करायचं आहे. त्या स्थिर करण्याला ह्या अशा गोष्टी उपयोगाला येतील. मग असं म्हटलं तसं की खरंच आहे की हे समत्व समजणं खूप मोठी अवघड गोष्ट आहे. आपला अनुभव सांगू नये पण सांगितल्याशिवाय राहत नाही. अंगावला जेव्हा जातो ना तेव्हा अनुभव येतो. या कुठल्या घरातल्या मुली आहेत, कुठल्या संस्कारातल्या मुली आहेत आपल्याला माहिती नसतं. पण एकदा आपण त्या मुलींना आपलं म्हटलं ना की आपल्याला लक्षात येतं की अरे ह्या मुलींसाठी आपल्याला करायचं आहे ना. कितीतरी वेळा त्या लहान मुलींना शेजारी बसून भरवावं लागलेलं आहे. त्यांना माहीतच नाही हो जेवणाचं आहे. एखादा पदार्थ त्यांना मिळालेला असतो पण पोळीला भाजी अशी लावायची असते हे त्यांना माहीतच नाही आहे ना. कधी 4 पदार्थ ताटात मिळालेलेच नाही आहेत ना. हे जेव्हा आपण अनुभवतो ना तेव्हा आपल्या लक्षात येतं की अरे ह्या जगाचा जर विचार करायचा असेल तर आपण आपल्यातून बाजूला झालं पाहिजे.
खरोखर अनगावला कितीतरी वेळा मी अनुभव घेतला आहे. छोट्या मुली येतात. जूनमध्ये जर आपण गेलो ना तर त्या इतक्या वेगळ्या जगात आलेल्या असतात. काय त्यांनी पहिल्या 5-6 वर्षामध्ये अनुभवलेलं असेल त्यांचं त्यांनाच माहिती आहे. आणि ते जे जीव तिथे येतात ना ते जीव आपल्याला खूप काही शिकवून जातात. खरोखर त्याला शेजारी बसवावं लागतं. त्यांना तूप लावायची गोष्टच माहिती नसते. आपण प्रत्येकाला गाईच्या दुधाचं तूप 1 चमचा तूप देतो रोज पोळीवर. तर पोळीवर तूप घातलं म्हणजे काय हे माहीतच नाही मुलीला. मग त्यांना सांगावं लागतं हे काय आहे. त्यांना चव माहिती नाही, त्यांना वस्तू माहिती नाही, त्यांना नाव माहिती नाही. खरंच ते जे काही आपण चित्र बघतो ना ते पाहिलं की असं वाटतं की खरोखर काय आणखीन वेगळं, आणखीन अद्वैत काय आहे की माझ्या घरातल्या मुलाला मी जसं करते आहे तसं मला तिथल्या जाऊन मुलाला करता आलं पाहिजे. आणि ते करताना आपलं मन असं विशाल करता आलं पाहिजे की आपलं काम होणार आहे. तर थोडंसं आपण आपल्या रोजच्या याच्यातून बाहेर पडलो की जग आपल्याला शिकवतं. फक्त ह्या शुद्ध कल्पना, मन असं शुद्ध झालं पाहिजे, कल्पना शुद्ध झाल्या पाहिजेत की मग अपपर भाव राहत नाही. अगदी हाच विचार आपल्याला जागोजाग दिसतो. शुद्ध कल्पनेनीच शबल कल्पना काढून टाकता येते. आता ही पण गोष्ट खरी आहे. म्हणजे जरी मी आत्ता आपल्याला हे उदाहरण दिलं तरीसुद्धा आपल्या लक्षात येईल की जेव्हा का बरं रेक्टर आम्हाला बदलायची वेळ येते. आपण जरा वेगळ्या पद्धतीने विचार करू की रोजचं झालं ना आपण कधीतरी जातो. आपल्याला त्या सगळ्या मुलींबद्दल अत्यंत अनुकंपा असते. त्या अनुकंपेतून आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. अगदी बरोबरच आहे. पण जेव्हा ते रोजचं होतं तेव्हा ही दयेची बाजू जरा बाजूला पडते. दयेचा विषय बाजूला पडतो. आणि मग लक्षात येतं की अरे गडबड आहे. आपण जातो तेव्हा चित्र वेगळं दिसतं, एरवी काही वेगळं असतं. कधीच त्या मुली आपल्याजवळ कंप्लेंट करत नाहीत. तुम्ही या अनगावला कधी माझ्याबरोबर, तुम्हाला अनुभव येईल. कधीच नाही मुली कंप्लेंट. त्या मुली वेगळ्याच विश्वातून आपल्याकडे आलेल्या असतात. त्यामुळे त्या इतक्या छान अगदी इतकं प्रेम आपल्याला लावतात. पण मग आपल्याला असं वाटतं की त्यांच्यामध्ये हवा असणारा जो बदल आहे तो बदल व्हायला आपण नेमक्या कुठे कमी पडतो आहोत. आपल्याला जर चित्र सगळं चांगलं दिसत असेल तर हवा तो बदल झाला पाहिजे. तर तिथे आपल्याला काय काय कमी पडतं ते पण आपल्यानंतर लक्षात येईल. त्याच्यासाठी आपलं शुद्ध मन, शुद्ध कल्पना की शुद्ध सगळ्या गोष्टी हे जे आपण आत्ता पाहतोय ते होतं. पण मनात किलमिश आलं, मनात काहीतरी वेगळी कल्पना आली, मीच सगळं करते आहे की गडबड आली. हे सगळं चाललं आहे ना 27 मुली सांभाळून बघा काय असं, मग गडबड आली. आता लक्षात येईल तुमच्या. म्हणून तो शबल मन म्हणजे काय किंवा शबल कल्पना म्हणजे काय की ह्या मुली माझ्या आहेत अशा कल्पनेने मी आले तर मग माझं मन त्या मुलींबद्दल, तिथल्या सगळ्या वातावरणाबद्दल चांगलाच विचार करेल. पण हे सगळं माझ्यामुळे चाललं आहे असा विचार आला की तिथे गडबड येते. त्यामुळे अंतःकरण इतकं निर्मळ, इतकं शुद्ध असायला हवं की आपल्याला त्या शुद्ध ब्रह्माचा अनुभव येईल. एकूण आपण परमार्थाचे ग्रंथ परमार्थाचा वाचतोय ते कल्पना जेव्हा आपलं मन जेव्हा या परमार्थ साधनेमध्ये आपण गुंतवू तेव्हा आपल्याला एक आत्मिक समाधान प्राप्त होईल. नाहीतर तीच कल्पना आपल्याला अधःपतनाकडे सुद्धा नेईल. म्हणून आपल्याला विचार करावा लागतो. शुद्ध ब्रह्मस्वरूप ज्याला म्हणतो आहे त्याचा अनुभव घेतला की मग बुद्धी स्थिर होते, मन स्थिर होतं. जे अर्जुनाचं झालं की आपल्याला असं मान्य होतं की मन चंचल आहे, तसं होणार नाही. आणि सगळ्या आपल्या ज्या शबद कल्पना आहेत त्या पराभूत होतात, आपोआप सहजपणे बाजूला जातात. पण त्याच्यासाठी हा सगळा ब्रह्मज्ञानाचा निश्चय पुन्हा दासबोधाचा अभ्यास करावा लागतो. म्हणजे मग हळूहळू देहबुद्धीबद्दलचं हे जे काही प्रेम आहे ते प्रेम आपलं कमी व्हायला लागेल. समर्थ काय किंवा माऊली काय उदाहरण देतात की सूर्यप्रकाश असतो ना, त्या सूर्यप्रकाशापुढे अंधार कधीच टिकत नाही. सूर्यप्रकाश आला की अंधार आपोआपच नाहीसा होतो. तसं या शुद्ध ब्रह्मस्वरूपापुढे या कल्पना टिकत नाहीत. आपोआपच कल्पना सगळ्या नाहीशा होतात. कल्पना संपली की द्वैत संपतंच, मग द्वैताचं निरसन झालं. असं असतं ना की जनावराचाच उपयोग करतात आणि जनावराला पकडतात. एखाद्या जनावराला पकडायचं असलं, सापळा लावायचा असला तर असं करतात. किंवा बाणानेच बाण तोडतात. आपण टी व्हीवरती महाभारताच्या हे पाहिलं, त्या बाणानेच बाण तोडतात. तसं आपल्याला कल्पनेनंच कल्पना तोडायची आहे. आपल्या मनातल्या चुकीच्या कल्पना, शबल कल्पना जायला दुसरं काही नाही, कल्पनाच उपयोगी पडणार आहे. चांगली कल्पना केली की वाईट कल्पना जाणार. त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या शुद्ध कल्पना करायची की आपोआपच होईल. निर्गुण स्वरूपातलं ब्रह्म आपल्याला कळायला हवं आहे ना. स्वस्वरूपाचं विस्मरण म्हणजे आपण स्वतःचा देह विस्मरण करायचं आहे ना, तर ती कल्पना करायची की आपोआप काम होईल. त्याच्यासाठी स्थिरता यायला भगवंताचं अनुसंधान ठेवायचं.
त्या भगवंताच्या अनुसंधानाने काम होईल. सारखी शुद्ध कल्पनेचं स्मरण आपल्याला राहिलं पाहिजे. जरा जरी मनामध्ये कुठे काही शब्द विचार आला की तो आपण आपल्या दुसऱ्या कल्पनेनं, शुद्ध कल्पनेनं काढून टाकता आला पाहिजे. अशा पद्धतीनं विचार केला तर माणसाने स्वतःला सुधारत आपल्याला विश्वरूपापर्यंत जाता येईल अशी एक संकल्पना समर्थाने या समासात मांडली आहे. थोडीशी अवघड आहे, नाही असं नाही, पण विनोबा भावे यांच्या त्या स्वरूप दर्शनाने आपल्याला खूप मदत केली आहे असं आपल्या लक्षात येईल की त्या निरनिराळ्या उदाहरणाने आपल्या लक्षात येईल. एक माणूस सुधारला की आपोआपच सगळ्या गोष्टी होतील असं संत मंडळी आपल्याला सांगतात. आणि आपल्या मनातली जी द्वैताची कल्पना आहे ती आपल्याला कल्पनेनेच काढून टाकता येऊ शकेल. थांबूया आपण. तव स्मरण संतत स्फुरणदाया घडो त्वदीय गुणकीर्तन ध्वनिसुरम्य कर्णी पडो स्वदेश हित रक्षणा विणदुजी कथा नावडो तुझ्या समही आमुची तनुहि देशकारी पडो. जय जय रघुवीर समर्थ.